ईएम हटाओ आणि लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समितीची वतीला आज आम्ही या ठिकाणी ईएम शासनाने हटवायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आणि विशेष सांगायचं या ठिकाणी मध्ये ईएम वरती सर्वच मतदाराला शंका आहे, मला पण शंका आहे। आणि ज्यावेळेस शंका निर्माण होते त्यावेळेस शासनाने त्या शंकेचं निराकरण करायला पाहिजे। आणि ईएमच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये शंका असल्यामुळे आता पूर्वी जी पद्धत होती बॅलेट पेपरची त्या पद्धतीने निवडणूक व्हायला पाहिजे असं आमचं ठाम मत झालेलं आहे। आणि जोपर्यंत ईएम हटवणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं जे धरणे आंदोलन आहे हे बेमुदत धरणे आंदोलन शासकीय जे वेळ आहे त्या शासकीय वेळेमध्ये आम्ही करणार आहोत। आज आम्ही 10 डिसेंबर मानवता दिन या दिवसापासून सुरू करत आहोत आणि आता नांदेड पासून सुरुवात झालेलं आहे आंदोलन। आणि आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये ह्या जन आंदोलनाची व्याप्ती वाढेल। आणि आता आम्ही जे लोकशाहीचा मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही करत आहोत, परंतु पुढे चालून ह्या आंदोलना तीव्र रूप घेणार आहे आणि त्या तीव्र रूपाची सर्व काही जबाबदारी आहे हे इथलं जे शासन आहे, शासनकर्ती जी लोक आहेत त्याची राहणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो। प्राध्यापक देवीदास इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान या ईएम हटाओ लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समितीच्या वतीने आम्ही आज 10 डिसेंबर 2024 रोजी ईएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात यासाठी धरणे बेमुदत धरणे आंदोलने चालू केलेली आहेत। त्या पद्धतीने जोपर्यंत ईएम हटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही या पद्धतीचा निषेध करून आम्ही या भारतीय लोकशाहीच्या पद्धतीने जर सरकार चालत असेल तर सरकार आमचं नाही, निवडणूक आयोग आमचा नाही, ते आमचं ऐकत नसतील तर हे जनतेचं सरकार आहे, म्हणजे जनतेचं राज्य आहे। जनतेच्या पद्धतीनेच त्यांनी निकाल दिले पाहिजेत, जनतेचं म्हणणं ऐकलं पाहिजे। त्या पद्धतीने ईएम हटवून बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घ्याव्यात असं आम्ही ठोसपणे मत मांडतो। नाही जर झालं तर आम्ही देशभर आंदोलन करू। या पद्धतीचे आम्ही सतत ईएम हटवण्यासाठी प्रयत्न करीत राहू। एवढे बोलतो, थांबतो।